जय सियाराम. तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अश्विनी मी खूप खूप स्वागत करते. आज आपल्याला ना एका छानशा कार्यक्रमाचं आमंत्रण आलं होतं बरं का. ते म्हणजे हळदी कुंकू आणि बोरनान. चला म्हटलं कॅमेरा ऑन करून थेट सुरुवात करूया. सगळ्यात आधी नजरेत भरलेली ती रांगोळी अप्रतिम काढलेली होती, फार छान. गंगाळं नव्हतं म्हणून जरा जुगाड चालू होता. बाउलमध्ये पाणी, त्यात फुलाच्या पाकळ्या आणि डेकोरेशन, अशा प्रकारे आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं होतं. जुगाड असला तरी एक नंबर दिसत होता बरं का. मला तर प्रचंड आवडला. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आता पहिल्यांदा मी तुमच्याशी डेकोरेशन शेअर करते. इतकं छान केलं होतं सगळ्या गोष्टी, आणि हे तर प्रचंड आवडलं मला. त्यांनी घरीच या गोष्टी सगळ्या बनवल्या होत्या आणि इतकं सुंदर प्रकारे ते मांडलं होतं ना, तर काय सांगू मी तुम्हाला. गुलाबाची फुलं तर इतके अप्रतिम दिसत होते. तर चला, आता डेकोरेशनची खूप वाह झाली, कारण डेकोरेशन झालंच होतं तितकं छान. आता आपल्याला मस्त ज्या बाळाचं बोरनान होतं त्याची एंट्री झालेली आहे, छान. आणि हो, आज एक पहिल्यांदाच अनुभव होता. बाळाचं बोरनान मी कधीच पाहिलं नव्हतं किंवा केलंही नव्हतं. पूर्वी ट्रेंड नव्हता, पण आता जास्तच ट्रेंड आणि सगळं फुल ऑन ट्रेंडिंग चालू आहे. तर बाळाची तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हसू कमी आणि टेन्शन जास्त. मेकअप वगैरे मात्र फुल रेडी झाला होता. सुरुवात झाली औक्षणांची. आईने पहिल्यांदा औक्षण केलं, मग एक एक बायकांनी सगळ्यांनी मिळून छान मनापासून औक्षण केलं. पण बाळाची रिॲक्शन जशी होती तशीच, ना हो ना हसू ना रडू. एकदम मला काहीही फरक पडत नाही या मूडमध्ये ती होती. तुमचं काय चाललंय ते चालू द्या. मी मात्र अगदी स्टॅच्यूसारखी बसली. मुलं मात्र फुल एक्साइटमेंटमध्ये, कधी चॉकलेट पडतंय आणि कधी आम्ही उचलतोय याच्याच तयारीत होते. औक्षण झाल्यावर आला मेन हायलाईट, एक ग्रुप फोटो आणि बाळाच्या डोक्यावरती लाह्या चॉकलेट. एकदम मस्त क्लिक झालं बरं का. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला, छान. सगळ्यांनी बाळाचं बोरनान सेलिब्रेट केलं. मुलांनी मस्त चॉकलेट जेवढ्या हाताशी सापडतील बुचकाडून वचकाडून सगळे चॉकलेट गोळा केले. यानंतर झाली आता हळदी कुंकवासाठी एंट्री. बोरनान आधी केला आणि त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मग पुन्हा आम्हाला ताईंनी काढलं घराच्या बाहेर. निघा म्हटल्या घराच्या बाहेर. कशासाठी हो? त्यांना छान रील बनवायची होती एंट्रीची. मग त्यांनी असं छान आमच्या हळदी कुंकू लावून मस्त गुलाबाचं फूल देऊन छान स्वागत केलं. डेकोरेशन इतकं सुंदर होतं की कॅमेरा थांबायला तयारच नव्हता माझा. थोडी गडबड, थोडा गोलमाल झाला. सगळं प्लॅनप्रमाणे नाही झालं, पण मजा मात्र फुल वसूल झाली बरं का. त्यानंतर आता एवढा छान कार्यक्रम, रील तर बनवली पाहिजे ना हो. मग काय, सगळ्या अगदी मस्त जोरात रील बनवायला. पण झालं असं की एकही रील काय प्रॉपर झाली नाही. पण खूप हसलो. जशा झाल्या तशा झाल्या, पण इतकं हसलो. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अगदी छान प्रकारे पार पडला. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा. एखादी कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा की सबस्क्राईब करा. एखाद्या मराठी माणसाला सपोर्ट. चला भेटूया अशा छान